नमस्कार मित्रांनो, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जगातील सर्वात हेल्दी भाजी आणि ती रानामध्ये भेटते अशी भाजी जमा करण्यासाठी जात आहोत आणि तिचं नाव आहे काटलं. काही काही जण कंटोळे म्हणतात, आमच्याकडे काटलं म्हणतात. तर आज आपण ते जमा करायला जात आहोत. तर चला जाऊया. तर बघू शकता मित्रांनो, इकडे भार्गीची भाजी पण आहे, पण आता ही जरा जून झाले, त्यामुळे आता आपण नाही काढू शकत. तर चला बघूया आपल्याला भेटते का काटलं. ही बघा, इथं एक काटलाची वेल आहे. आपण बघूया आहेत काय. तर हे बघा मित्रांनो, हे आहे काटलं. हे जगातील सर्वात ताकदवर भाजी आहे आणि ते आता आपल्याला भेटलेलं आहे. बघा, काढूया. तिकडे वरती पण आहेत. बघा, दिसतंय काय तुम्हाला माहित नाही, पानातून दिसत असेल ना. हे बघा, चल तर आपण काढूया. या निवडुंगाच्या झाडावरती इथं काटलं आहे ते बघा. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही पण ह्या काटलांची भाजी खाल्लीत का ते जरूर सांगा. हे बघा, जरा काढायला प्रॉब्लेम होतोय. तुम्ही पण असे जाता का काटलं जमा करायला? त्याची भाजी मस्त लागते. इथं वरती आपला हात पोचत नाही. बघू, अजून पुढे जाऊया. इथे आपल्याला बघा एवढी काटलं भेटलेत. तर आपण अजून पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊन बघणार आहोत काटलं. इकडं आपली शेती आहे आणि या शेताच्या बांधावरती मी मागे बघितलेलं ती काटल्याची वेल, तिला फुलं लागलेली आणि छोटी छोटी काटलं लागलेली त्याला. आता जाऊन आपण बघूया इथं आहेत का. नाहीतर बरीच माणसाची शोधत असतात आणि या सिजनेबल भाज्या आपल्याला खाल्ल्याच पाहिजे. आणि त्यात ही अतिशय चविष्ट भाजी आहे. ही बघा, ही आपली शेती आहे आणि तिथं मी शेताच्या बांधावर बघितलेलं. मी काटलं सहसा कुंपणाला आणि बांधाला जास्त असतात. आपली शेती लावून झालेलं आहे, शेतीचं काम झालेलं आहे आणि त्या बांधावरती मी बघून ठेवलेले. इकडं असे आजूबाजूला गुरं चरतात आणि ते गुराखी शब्द असतात. काटलं बघूया आपल्याला ठेवलेत काय.
तर आपण आता पोचलेलो आहोत जिथं आपण काटला बघून ठेवलेली. वाटत नाही भेटतील, पण तरी बघूया आहेत का. ते बघा, ही ती वेल आहे आणि ही अशी त्याची अशी पिवळी पिवळी फुलं असतात. हे बघा, असं एक बारीकसं छोटंसं लागलंय. वाटत ना ही वेल आता आपल्याला उचलून बघायला लागेल. खाली उतरावं लागेल. कोणीतरी काढून घेऊन गेलं. मागे मी बरेच बघितले होते याच्यावरती, ते का आता दिसत नाही. अशी छोटी छोटीशी होत आहेत. तर मित्रांनो, त्या बांधावरती काय आपल्याला काटलं भेटली नाहीत. आता आपण पुढे त्या तिकडे धक्क्यावर जाऊन बघणार आहात. तिकडं भरपूर वेली आहेत. बघूया कोण ना कोण घेऊन जातं. आपल्याला सापडतं का, आपल्या नशिबात आहे का. पाठवून पावसाची जोरदार सर येते. चला बघूया या बांधाला भेटतात का. तर हे बघा, इकडे काटलाच्या वेली आहेत, पण या बांधावरची काटलं कोणतरी घेऊन गेलंय. या वेली पण आता सुकलेत, म्हणजे कुणीतरी तिकडून ओरडून घेऊन गेलंय. त्यामुळे इकडं काटलं भेटण्याची शक्यता कमी आहे. तर बघूया अजून पुढे जाऊन ह्या बांधाने भेटतात का. वेली तर दिसत आहेत, पण काटलं काय दिसत नाही. हे बघा, असं सुकलंय. ती बघा वेल सुकले. कोणतरी घेऊन गेलंय आणि आपल्याला एवढ्याच काटलांवरती समाधान मागावं लागणार आहे. आणि आता आपण इथंच थांबत आहोत. बघू आता उद्या परवा जर टाईम भेटला तर आपण दुसरीकडे काटला शोधायला जाऊ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि तुम्ही काटला शोधत असाल आणि काटलाची भाजी जर तुम्ही खाल्ली असाल तर कमेंटमध्ये जरूर सांगा.